धुळे तालुक्यातील शिरूड येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 ची ग्रामपंचायत निवडणूक पार पडत असून आज शिरूड येथील श्री कालिका देवी मंदिर या देवस्थानापासून आज प्रगती पॅनलच्या वतीने प्रचार नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला, ज्यात प्रारंभ नव्या युगाचा नव्या पर्वाचा प्रत्येक क्षण समाजासाठी प्रत्येक क्षण विकासासाठी गावाचा विकास हाच आमचा ध्यास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत सदर प्रगती पॅनलच्या वतीने निवडणूक लढविली जात असून आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मागच्या केलेल्या कामांचा आढावा या प्रचार रॅली प्रसंगी मतदारांना कामांबाबत उजाळा देण्यात आला। यावेळी शिरूड गावाच्या विकासासाठी आम्ही नियमित कार्यतत्पर राहू व गावाला विकास व प्रगतीच्या दिशेने नेऊ, सर्वांगीण विकास काम करण्याचे ध्येय असल्याने यावेळेस नेते गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, रावसाहेब पाटील यांनी प्रचार प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी पुन्हा एकदा गजानन पाटील यांचा प्रगती पॅनलला व त्यांच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला असून येत्या 15 जानेवारी रोजी प्रगती पॅनलचाच झेंडा फडकेल असा विश्वास यावेळेस ग्रामस्थांना असून याबाबत ग्रामस्थ मतदारांकडून प्रगती पॅनलला मोठा प्रतिसाद मिळत आहे। यावेळी नेते गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, रावसाहेब पाटील तसेच प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार सुशीला दिनकर पाटील, निंबा नंदला चौधरी, शुभाबाई निंबा गायकवाड तसेच इतर सर्व सदस्यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज सदर संपूर्ण गावातून परिसरातून भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली। यात नारळ, कब्बची, शिलाई मशीन या चिन्हासमोर बटन दाबून प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले। सदर या प्रचाराप्रसंगी डॉक्टर VR वाणी, अशोकराव कोटावदे, बापू गायकवाड, डॉक्टर मुकेश पाटील, डॉक्टर निलेश पितृभक्त, विक्रम पाटील, AD पाटील, लक्ष्मीबाई शिंदे, आनंदा बिराडे, बिकन गुंजाळ, आप्पा चौधरी आदी सर्वच श्रेष्ठ पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। काय टेन्शन घेऊ नका। बिचारा मायमावल्या 200 रुपये रोज केले काम नाही जातं ते सोडतात नाही। तुम्ही त्याला नाही व्हायला तर तुम्ही काय येणार त्यांना म्हणून माझी विनंती आहे, प्रामाणिक माणसाला निवडून द्या। उद्यावरून आमच्याकडून चूक झाली आम्हाला देखील निवडून देऊ नका हे देखील या ठिकाणी सांगतो। आम्ही त्यातले नाही की फक्त आम्ही बोलतो आम्ही चांगले असं नाही। चूक झाली त्या दिवशी आम्हाला तोंडावर सांगा, जनतेची इथून पाय पडून माफी मागतो। इथे जेवढे लोक आहेत सगळ्यांच्या डोक्यावर न बसतो कोण या ठिकाणी माफी मागेल। कधी कुठल्या प्रकारचा स्वतःची आमची अपेक्षा नसते, फक्त एक असतं, मी एकच डोक्यात ठेवतो, माझ्या बाबाने आयुष्यभर लोकांची सेवा केली म्हणून माझा बाबा अंगावर शिदे कपडे नव्हते जेव्हा शिरूडमध्ये आले तेव्हा कोणाचा सहारा नव्हता। आज माझे वडील आहेत, माझ्या वडिलांनंतर तुम्ही सगळ्यांनी मला एवढं मोठं प्रेम दिलेलं आहे। कुठेतरी या गावाचं देणं लागतो। आपल्या गावाची अशी परंपरा आहे, आपल्या घराची एक परंपरा आहे। जसं दर्शने सांगितलं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय। भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या सर्वसामान्यांचे जे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी कटिबद्ध राहू। येणाऱ्या काळामध्ये
तुमचं कुठलंही काम असेल, वैयक्तिक काम असेल, आणि जर सांगायचं म्हटलं तर काही जण अजून काल ते पण बोलले म्हणे की बापूरामलांनी अर्धा वर्ड विकत केली आहे म्हणे पाणीवर. आणि त्या माणसाने पुण्य केलंय, त्या माणसाची किंमत ठेवा. त्या माणसाने पुण्य केलंय, पाणी दिलं म्हणजे काय कोणाला पैशाने दिले, कारण तुम्ही पाणी सुद्धा पाजू शकत नाही. तुम्हाला जनतेने 5 वर्ष सेवेची संधी दिली होती. जर तुम्ही ते काम 5 वर्ष प्रामाणिकपणे केलं असतं तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारचे लोक तुमचे, जास्तीत जास्त लोक तुमचे निवडून दिले असते. त्या प्रकारे तुम्ही लोकांचा विश्वासघात तुम्ही मागच्या वेळेला केला, म्हणून या लोकांनी आमच्या प्रगती पॅनलचे 17 पैकी 17 लोक निवडून दिले. आणि आज कायमस्वरूपी असं म्हटलं जातं की सत्यविरुद्धची लाट ही कायमस्वरूपी जनमानसामध्ये उधळत असते, परंतु आज या ठिकाणी मला काही वाटत नाही की सत्यविरुद्ध कुठलीही लाट आहे, कारण की जनतेने दिलेल्या विश्वासाला 100% पात्र ठरण्याचं काम आम्ही केलं असू. बाकी तुम्ही सर्वजण समर्थ आहात पाळण्यासाठी. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अतिशय चांगली कामं, शेतशिवार रस्ते देखील आपल्याला सुरू करायचे आहेत. जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या गावांमध्ये जे शेतशिवार रस्ते असतात, शेतीपर्यंत जायची MRGSचे रस्ते, त्या ठिकाणी काहीसा घोळ झाला होता, त्यामुळे ती शेतशिवार रस्ते देखील बंद आहेत. पण तुमच्या याच्याने सांगतो, ज्याप्रमाणे केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाची घडी बसल्याशिवाय राज्याचा विकास होत नाही, त्याप्रमाणे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्याकडे 25-25 वर्ष 20 वर्ष तुम्ही दिली. तुम्हाला या ठिकाणी हातपाय जोडून सांगतो, हे 4 वर्ष माझ्या जिल्हा परिषदच्या अजून राहिलेले आहेत, पण या 4 वर्षामध्ये 24 वर्षाचा असल्यामुळे 8 वर्षापर्यंतचं काम करू शकतो. हा शब्द तुम्हाला देतो. येणारी ग्रामपंचायतीला आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्या. कुठल्याही प्रकारचा विकास गावामध्ये कमी राहू देणार नाही, असं तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि तुमची रजा घेतो. निश्चित आनंद होतो आहे की गेल्या 2015 ते 2020 या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक वेगळा विषय होतो. आशूने सांगितलं, त्याचप्रमाणे दर्शनने देखील या ठिकाणी सांगितलं, आदरणीय निलेश डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलं की गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेलं काम, मग ते पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो, मग गावांमधल्या काँक्रिटीकरणच्या रस्त्यांचे कामं असो, मग गावांमध्ये गावाच्या बाहेर केलेले प्रवेशद्वार असो, अशा प्रकारचं एक उत्तम प्रकारे चांगलं काम याच प्रगती पॅनलच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करण्यामध्ये कुठेही मागे राहिलेलो नाही, एवढा विश्वासाने या ठिकाणी सांगतो. पुढच्या भविष्याच्या काळामध्ये मागच्या वेळेला 17च्या 17 उमेदवार निवडून दिले. ज्या लोकांना शब्द दिला होता त्या लोकांना प्रामाणिकपणे शब्द पाळण्याचं काम आमच्या पार्टीचे प्रमुख आदरणीय बापूसाहेब असतील, मी असेल, आमचे काही सर्व सहकारी असतील, या सर्वांच्या सहकार्याने आम्ही दिलेला शब्द पाळण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्याच्यातनं आमचे काही बांधव त्या ठिकाणी आम्हाला सोडून गेले असतील, त्या गोष्टीचं फारसं कधी मनावर घेत नाही, कारण की ज्यांना मोठं केलं त्याच्यातली काही मंडळी कदाचित कुठे पळून जाते, परंतु त्यांना त्यांची जागा ही जनता दाखवत असते. आणि म्हणून या ग्रामपंचायतीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कोणाचे बेघरांचे कामं असतील, कोणाचे त्या ठिकाणी शौचालयांचे कामं असतील, या सगळ्याच प्रकारचे कामं करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलेलो नाहीत. काही एखाद्या वार्डातला एखादी आमचा बंधू त्या ठिकाणी सांगत असेल की शौचालयांच्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी आमचे बापूरामलाल चौधरी असतील, ते यावेळेला त्यांच्या आई या 5 नंबर वार्डातून उमेदवार आहेत. त्यांचा मला वेळोवेळी फोन येत असतो की रावसाहेब, या आमच्या वार्डातला एक दलाल ज्याची कुठल्याही प्रकारचं चांगलं काम करण्याची प्रवृत्ती नाही, फक्त रोज उठी आणि कपाळगटी अशा प्रकारचं एक काम, त्या ठिकाणी एका ओट्यावर रात्रंदिवस थांबायचं आणि त्या वार्डातल्या लोकांना वेडं करायचं. मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आई कालिकेच्या समोर सांगू शकतो की या व्यक्तीचं खरंच कुठल्याही प्रकारचं चांगलं काम नाही. या वार्डातले नावं त्या वार्डात टाकणं, त्या वार्डातले नावं त्या वार्डामध्ये टाकून घेणं. आम्ही या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये आमची वार्ड रचना झाली. एका वार्डामध्ये मागच्या वेळेला 2 ग्रामपंचायतचे सदस्य होते, त्या ठिकाणी 3 ग्रामपंचायतचे सदस्य झाले. आणि त्या 3 ग्रामपंचायतचे सदस्य झाल्यानंतर त्या ठिकाणची थोडीफार मतदारसंख्या कमी जास्त झाली. मतदारसंख्या कमी जास्त झाल्यानंतर 4 नंबर वार्डामध्ये जर काही कुटुंबांचे घरं असतील तर मी आहे, माझे वडील आहेत, माझ्या वडिलांच्या कुटुंबातच माझं नाव आलं पाहिजे. परंतु आमचे काही भाग असे आहेत, महाभाग, की त्यांनी त्या ठिकाणी आमच्या 4 नंबरच्या वार्डातले नावं त्यांच्या 5 नंबरच्या वार्डामध्ये टाकून घेतले. हे कशासाठी? फक्त स्वतःला मतं कुठेतरी मिळतील, मला हे मतं मिळाले म्हणजे मी निवडून येईल. आणि तो महाभाग आता या ठिकाणी वार्डामध्ये सांगतो की मी 100-150 मतांनी या ठिकाणी निवडून आलेलो आहे, माझा गुलाल त्या ठिकाणी पडून गेलेला आहे. परंतु आमचे बापू रामलाल असतील, त्या ठिकाणी आमचे आशाबाई राजू बिराडे असतील,
असे आमचे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे आहेत, या सर्व लोकांचं एक चांगल्या प्रकारचं काम त्या मतदारसंघामध्ये चाललेलं आहे. आम्ही परवाच एक जेवणाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी होतो. त्या मंडळीने देखील या ठिकाणी सांगितलं की या माणसाचं कुठल्याही प्रकारचं चांगलं काम नाही, परंतु अनेक प्रकारचे चिखलफेक आमच्या शौचालयांच्या बाबतीमध्ये या मित्राने त्या ठिकाणी सांगितलं की शौचालयांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण मित्र आहेत. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार जर या ठिकाणी त्या शौचालयांच्या कामामध्ये झालेला असेल, ते प्रकरण त्या ठिकाणी न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. आणि या महाभागाने काय करावं तर त्या शौचालयांच्या कामी तुम्ही ऐकलं असेल या कोपऱ्याला 5 नंबर वार्डात की ज्या वेळेला कुठल्या तरी एक आमच्या राजकीय कार्यकर्त्याची, राजकीय मित्राची गाडी रात्री त्याच्या घरी लागली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या माणसाने मोठा खटाटोप चालवला की माझी बदनामी या वार्डमध्ये केली. अहो, तुम्हाला या ठिकाणी खोटं सांगणार नाही सर्व माझ्या माता भगिनींना, माझ्या तरुण मित्रांना. या माणसाने अक्षरशः त्या शौचालयांच्या कामी त्या ठिकाणी फिर्याद दाखल केली आणि आई कालिकेच्या समोर खोटं सांगणार नाही. आमचे ग्रामसेवक आहेत ते आज या ठिकाणी स्वतः ते ग्रामविस्तार अधिकारी असताना या ठिकाणी येऊ शकत नाही. या माणसाने चक्क त्या शौचालयांच्या कामाच्या पोटी ती फिर्याद मी मागे घेतो. अक्षरशः इकडच्या तिकडच्या मुक्तीसारख्या गावाचे आमच्या 2-4 मित्रांना मध्ये टाकलं आणि 2 लाख रुपयांची मागणी ग्रामसेवकाकडून केले. अशा प्रकारचे दलाली करणारे लोक. अरे कितीतरी माझ्या माता भगिनी अशा आहेत, प्रत्येक वार्डामध्ये गेलो, मी त्या विलासने 500 रुपये दिलेत, मी त्या विलासने 1000 रुपये दिलेत, मी त्या विलासने 200 रुपये दिले. भाऊ 10 वर्षाમાં एक सुद्धा काम होईल नाही आणि आणखी उन्हा आणखी सांगत तुम्ही 500 रुपये द्या, तुम्हाला कामे करत. अरे इतक्या प्रकारचा, अशा प्रकारची इतकी नीच प्रवृत्ती. अरे गोरगरिबांचं काम करताना 100-200 रुपयाने रोजाने कामाला ही जाणारी मंडळी आणि प्रत्येक वार्डामध्ये. आणि मग तुला जर एवढी तुझ्यामध्ये घमेंड आहे तर काय म्हणून सुरतचे नावं टाकतो, काय म्हणून 4 नंबर 5 नंबर वार्डातले नावं 4 मध्ये टाकतो, 4चे नावं 5 मध्ये टाकतो. तुझ्या आईचं दूध पिलेलं आहे तर समोर आमच्या सामान्य कार्यकर्त्याच्या समोर इलेक्शन हे नावं ज्याच्या वार्डात टाक आणि मग तुला तुझी जागा मागच्या वेळेला देखील आम्ही दाखवून दिली होती. आणि यावेळेला देखील एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी या वार्डामध्ये आहे. त्यांना असं वाटतं की त्या दीपकला विलास पाहिजे, पण काय करते एवढं लावून एवढं डोक्यात होतं या हालपणाला. अरे स्वतःच्या बापाच्या आयराने शंकर भगवानच्या माय बापा मरतं त्यांचं पाणी टाकायची जागा सुद्धा अतिक्रमण दाबून घेतली. 13ला सांगितलं गेलं, ट्रकच्या गल्लीमध्ये घुसून गेल्या, नाश्या फिरायला जाण्याने काय हरामखोरांचं नाव येतो, काही जनता निवडून देणार नाही हे सांगून ठेवतो तुला गजानन पाटील. लोक एवढं अज्ञान झाले नाही. आत्ताची तरुण पिढी तुझ्या माझ्यापेक्षा सुद्धा जास्त हुशार झाली. आपण 3-3, 4-4 महिने नाटक सजवतो हायस्कूलमध्ये, काय करतो आणि नंतर जनतेसमोर येतो, मग जनता सांगते हा चांगला का तो चांगला, याने फार चांगलं काम केलं का याने खोटं काम केलं. या दोघांचे नमुने आपल्याला डोळ्यासमोर, जनतेच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणजे सगळं आपला मराठा समाज मागे पडायची, म्हणजे आपल्यामध्ये एकी राहतच नाही. याला चांगल्या वाटायचं आपल्या समाधानी होत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की मला भाषण करायचं आणि भाषण यांचं सर्व झालं. मी कालच माझ्या पाटीलवाड्यामध्ये बैठक घेतली होती, मी त्यांना सर्व लेखाजोखा सांगितला की मी काय काय कामं केली, काय चूक आहे. माझ्या मागे पाटील समाज 20-15-20 वर्ष मुरलीधर रावसाहेब गेले, गणकाठ्या गेले, भटांना गेले, कारवाईवाडे शामरावला गेले, काल परवा बालिका बापू गेले, रामदास जीभाऊ गेले, पलटनाथ नासो लक्ष्मी जीभाऊ गेले. हे सर्व गेले म्हातारे, ते सर्व होते. त्याच्यानंतर तरुण पिढीने काय राग आला माझा, ते या वाडामध्ये उभा राहायची हिंमतच झाली माझी. आणि शेवटी कुठे निवडून आलो, विवेकच्या जवळमध्ये रावसाहेब निवडला, जिथं आमचं एक मत नाही. त्या मराठा समाज, त्या चौधरी समाज, तिथला खाजगी समाज, सर्व समाजात माझा रावसाहेब निवडून आला. माझी पत्नी 2दा मराठा समाजात निवडली. माझी पत्नी एकटी पूर्वी माधुगणा शिंदे, रामभाऊ शिंदे, विवागणा शिंदे, रतन शिंदे यांच्या आशीर्वादानं सगळ्यात जास्त मताने निवडून आली होती. पण बाकीवाड्यामध्ये असं का होतं म्हणून मी दूर होतो, कारण की यांना विचार करण्याची आपली शक्ती घटलेली आहे. 100 काम केलं का एक काम केलं नाही का लगेच तुम्हाला झटका येतो.
देखील टाकून काही संस्थापन देतात. मी शिरोड गावामध्ये जवळजवळ गजानन पाटील 91 लोकांना नोकरी दिली. सुभाष शेठ एक दोन नाही आणि एकही समाज सोडलेला नाही. थांबावं एकही समाज गजानन पाटीलने सोडला नाही की त्याला त्याच्यामुळे शिरोड गावाचा मायनॉरिटी अल्पसंख्याक समाज गजानन पाटील होत राहिला. ज्या एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरुद्ध त्यावेळेचे नगरसेवकच्या विरुद्ध तर चष्मावर घर नाही नंदुलाल भयाने माडीवर राहू, बाबू तामिना मराठा समाज बाबू तामिना घरावर राहू, पारजीवाडामा राहू, गंगाधर पारजी आणि चौधरी दुर्गुळ चौधरीला घरला राहू. त्या गजानन पाटील सर्व मायनॉरिटी समाजाचं मन जिंकलं, पाटील समाजाचं मन जिंकलं. म्हणून 1993 पर्यंत जिल्हा परिषद 21 वर्ष सदस्य राहिले.